अंड्याचा वापर न करता अगदी कमी साहित्यात आपण अशा प्रकारे केक बनवून खाऊ शकतो. एकदा ट्राय नक्की करा. साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रव्यापासून केक एकदम साध्या पद्धतीने बनवून पाहणार आहोत. एकदम सुंदर असा हा केक बनत असतो. तर इथे आपण 1 कप रवा घेतला आहे, त्याचबरोबर अर्धा कप आपण साखर व त्याचबरोबर 1 कप दूध इथे आपण वापरलेले आहे. अंड्याचा वापर न करता आपण हा केक बनवणार आहोत. हे सर्व मिश्रण घातल्यानंतर आपल्याला यामध्ये काही वस्तू ॲड करायच्या जेणे आपला केक हा स्पंजी होत असतो, पण ते आपण नंतर करणार आहोत. तत्पूर्वी आपण हे बॅटर तयार केलेले आहे. हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. त्याचबरोबर इसेन्ससाठी तुमच्याकडे जो इसेन्स असेल ते तुम्ही ते यूज करू शकता. मी ते व्हाईट रोज इसेन्स यूज करत आहे. 2-3 थेंब आपण हे रोज इसेन्स यामध्ये घालणार आहोत. त्याचबरोबर वेलची पूड साखरबरोबर मी वाटून ठेवलेली आहे, ती देखील यामध्ये मी ॲड केलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा इनो इथे आपण ॲड करणार आहोत. त्याचबरोबर 1 चमचा गोड तेल याचा आपण इथे वापर केलेला आहे. त्याचबरोबर इनोवर थोडेसे आपण पाणी घालून याला चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर केकचा जो पॅन आहे त्याला आपण थोडे तेल लावून थोडं त्यामध्ये रवा फिरून घेतलेला आहे व हे जे बॅटर आहे मिक्स केलेले चांगल्या प्रकारे रोटेशन मूवमेंटमध्ये आपण गोल असे फिरवून घेतल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचे आहे व थोडेसे टॅप करून घ्यायचे आहे. त्याचे जे बबल असतील ते निघून जात असतात. त्याचबरोबर मी इथे काही ड्रायफ्रूट्स देखील सजवण्यासाठी वापरलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी देखील काही हरकत नाही. इथे प्रीहीट करण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आता हे साधारण 10 ते 15 मिनिटं प्रीहीट केल्यानंतर यामध्ये मी हा केकचा पॅन घालून याला बंद करून कमीत कमी 45 मिनिटपर्यंत याला असेच वाफलून देणार आहे. 45 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता की आपला केक हा तयार झाला आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच याला काढायचा आहे, जेणेकरून आपला केक हा व्यवस्थित तयार होत असतो. तुम्ही पाहू शकता जाळीदार असा आपला रव्याचा केक अप्रतिम तयार झालेला आहे. खूप स्पंजी आहे, टेस्टी देखील आहे. एकदा तुम्ही बनवून पाहाल तर तुम्हाला देखील हा केक आवडेल. जर तुम्हाला हा केक आवडला तर तुम्ही नेहमीच अशा प्रकारे बनवून खाल. लहान मुलांना आवडतात. टुटी फ्रुटी म्हणून सजवण्यासाठी मी येथे वापर केलेला आहे, ऑप्शनल आहे. त्याचबरोबर चेरीज देखील कट करून आपण सजवण्यासाठी इथे वापरत आहोत. ही रेसिपी जर आवडली तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित रीतीने हा केक देखील कट होत असतो. याची जाळीचा अनुभव आपल्याला कट करताना हा येत असतो. इथे आपला केक हा व्यवस्थित कट देखील झालेला आहे. तुम्ही ते पाहू शकता किती छान सुंदर अशी जाळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही अगदी कमी साहित्यात चांगल्या रीतीने केक बनवू शकता व एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व अशा झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.